नमस्कार. भारताचा स्वातंत्र्य लढा तो काही एका रात्री झालेला उठाव नाहीये हा. अरे तो एक खूप मोठा प्रवास होता, ज्यात अनेक छोटे छोटे विरोध एकत्र आले आणि त्यातून एक शक्तिशाली देशव्यापी चळवळ उभी राहिली. चला तर मग बघूया त्या प्रवासातील काही खास क्षण ज्यांनी भारताचं नशीबच बदलून टाकलं. तर मग प्रश्न हाच आहे की हे छोटे छोटे विरोध एकत्र कसे आले आणि त्यांची एवढी मोठी देशव्यापी चळवळ कशी बनली. चला, ह्या विश्लेषणात आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणारे महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. या प्रवासातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं पाऊल होतं भारतासाठी बोलू शकेल असं एक राजकीय व्यासपीठ तयार करणं. ओके, द इंडियन नॅशनल काँग्रेस. गंमत म्हणजे याची स्थापना एका ब्रिटिश माणसाने केली, A.O. ह्यूम यांनी. आणि असं म्हणतात की तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांचा याला आतून पाठिंबा होता. का? कारण त्यांना वाटत होतं की भारतीयांमध्ये जो असंतोष वाढतोय ना, तो कुठेतरी बाहेर पडायला हवा, पण एका कंट्रोलमध्ये. नाहीतर परत 1857 सारखं काहीतरी व्हायचं. म्हणजे एक प्रकारे ही एक सेफ्टी वॉल्सची कल्पना होती. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, हे अधिवेशन खरं तर पुण्यात होणार होतं, पण तेव्हा कॉलराची साथ आली आणि ते मुंबईला शिफ्ट करावं लागलं. आता फक्त अर्ज विनंत्या करून भागणार नव्हतं. काळ बदलत होता. आता वेळ आली होती ती अधिक ठामपणे, मोठ्या आवाजात स्वतःच्या हक्काची, स्वशासनाची मागणी करण्याची. आणि याच मागणीतून पुढे आली होम रूल चळवळ. ही एक खूप मोठी झेप होती खरं तर, कारण याच चळवळीने स्वशासन म्हणजे काय ही गोष्ट थेट सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. याची प्रेरणा घेतली होती आयर्लंडच्या होम रूल चळवळीतून. आणि नेतृत्व ते होतं लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट या दोन जबरदस्त नेत्यांच्या हातात. दोघांनी एकत्र काम करण्याऐवजी आपापल्या वेगळ्या लीग स्थापन केल्या, जेणेकरून आपसात काही मतभेद नकोत. आणि बघा, या दोघांनी आपलं कार्यक्षेत्र किती हुशारीने वाटून घेतलं होतं. टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रांतात रान पेटवलं. तर ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थच्या माध्यमातून बाकीच्या भारतात ही चळवळ नेली. आणि याच काळात बेळगावमध्ये टिळकांनी ती अजरामर घोषणा दिली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या घोषणेने तर चळवळीत एक नवं चैतन्यच आणलं. पण यानंतर स्वातंत्र्य लढ्यात एक काळं पर्व आलं. एका अशा दडपशाहीच्या कायद्यामुळे एक भयानक घटना घडली, जी या लढ्यासाठी एक पॉइंट ऑफ नो रिटर्न ठरली. हा होता तो रौलेट कायदा. विचार करा, या कायद्यानुसार सरकार कोणालाही फक्त संशयाच्या आधारावर कोणताही खटला न चालवता थेट 2 वर्षांसाठी तुरुंगात टाकू शकत होतं. म्हणजे नागरिकांचे सगळे हक्कच काढून घेतले होते. पहिल्या महायुद्धात भारताने एवढी मदत केली आणि त्याच्या बदल्यात ब्रिटिशांनी हे दिलं, हा एक मोठा विश्वासघात होता. स्वतः महात्मा गांधींनी या कायद्याला काळा कायदा म्हटलं. या एका वाक्यातूनच कळतं की याला किती टोकाचा विरोध होता. आणि मग काय, देशभरात निदर्शनं आणि हरताळ सुरू झाले. आणि याच विरोधाचं रूपांतर झालं जालियनवाला बाग हत्याकांडात. झालं असं की पंजाबमधले 2 मोठे नेते डॉक्टर सत्यपाल आणि डॉक्टर सैफुद्दीन किचलू यांना अटक झाली. त्याच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 बैसाखीचा सण होता त्या दिवशी अमृतसरच्या जालियनवाला बागेत लोक शांततेत जमले होते. पण जनरल डायरने त्याने कोणताही इशारा न देता त्या निरपराध लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. ही इतकी भयंकर घटना होती की याच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर ही पदवी परत केली आणि गांधीजींनी कैसरे हिंद पदक. आणि आता हे बघा, हे तर अजूनच धक्कादायक आहे. ब्रिटिश सरकारच्या हंटर कमिशननी सांगितलं की फक्त 379 लोक मेले. पण काँग्रेस समितीने जो तपास केला त्यानुसार हा आकडा 1000च्या वर होता. ह्या आकड्यांमधली एवढी मोठी तफावत हेच दाखवत होती की सत्य कसं दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि यामुळे भारतीय लोक अजूनच संतापले. या घटनेनंतर मात्र चळवळीने एक पूर्णपणे नवं वळण घेतलं. आता गांधीजींच्या नेतृत्वात सविनय कायदेभंगाची ताकद संपूर्ण देशाला आणि ब्रिटिशांना दाखवून देण्याची वेळ आली होती. आणि त्यासाठी गांधीजींनी निवड केली मिठाच्या सत्याग्रहाची. आता विचार करा, मीठ का? कारण मीठ ही प्रत्येक भारतीयाची गरज होती, गरीबातल्या गरीबाची. आणि ब्रिटिशांनी त्यावर कर लावला होता. म्हणजे ते थेट लोकांच्या जेवणाच्या ताटात हात घालत होते. त्यामुळे हा कायदा मोडणं हे एक खूपच शक्तिशाली प्रतिकात्मक पाऊल होतं.
मग गांधीजी आपल्या 78 साथीदारांसोबत साबरमती आश्रमातून निघाले. तब्बल 385 किलोमीटर चालत दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर पोचले आणि 6 एप्रिलला त्यांनी फक्त मूठभर मीठ उचलून तो कायदा मोडला. पण त्या एका छोट्याशा कृतीने संपूर्ण देशात सविनय कायदेभंगाची एक प्रचंड लाट उसळली. आता एवढ्या मोठ्या देशव्यापी आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारवर जबरदस्त दबाव आला होता. त्यांना कळून चुकलं होतं की फक्त दडपशाहीने काम नाही चालणार, आता वाटाघाटी कराव्याच लागतील. आणि ह्याच दबावातून झाला गांधी-आयर्विन करार. हा खरंच एक ऐतिहासिक क्षण होता, कारण पहिल्यांदाच काँग्रेसने ब्रिटिश सरकारसोबत एका टेबलावर बसून समान पातळीवर चर्चा केली होती. या करारानुसार ठरलं की काँग्रेस सविनय कायदेभंग चळवळ थांबवेल आणि त्या बदल्यात सरकार सर्व राजकीय कायद्यांना सोडून देईल, अर्थात ज्यांच्यावर हिंसेचे आरोप होते त्यांना सोडून, आणि लोकांना समुद्रकिनारी मीठ बनवायची परवानगी सुद्धा देईल. चला, आता स्वातंत्र्यानंतरच्या काळात जाऊया. भारताला स्वातंत्र्य तर मिळालं, पण लढा अजून संपला नव्हता. आता आव्हान होतं ते गांधीजींच्या आदर्शांवर एका नव्या देशाची उभारणी करण्याचं. आणि याचं एक खूप सुंदर उदाहरण म्हणजे भूदान चळवळ. गांधीजींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांनी 1951 मध्ये ही चळवळ सुरू केली. भू म्हणजे जमीन आणि दान म्हणजे देणगी. ही एक पूर्णपणे अहिंसक चळवळ होती. यात विनोबा भावे श्रीमंत जमीनदारांना भेटून त्यांना आपली जास्तीची जमीन भूमिहीन लोकांना दान करण्यासाठी मनवायचे. याची सुरुवात झाली आंध्र प्रदेशच्या पोचमपल्ली गावात. तिथे रामचंद्र रेड्डी नावाच्या व्यक्तीने सगळ्यात आधी 100 एकर जमीन दान केली. किती मोठी गोष्ट ही! तर मग ह्या सगळ्या प्रवासातून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. स्वातंत्र्य संग्रामातील ही मूल्य, मग ते संघटन असो, अहिंसा असो किंवा निस्वार्थ सेवेची भावना असो, आजच्या काळात राष्ट्र उभारणीसाठी ही मूल्य किती महत्त्वाची आहेत, ह्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.